मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भाताण बोगद्यात भीषण अपघात झालाय। सकाळी 8च्या सुमारास एका ट्रॅव्हल बसने पुणे लेनवर एका टेम्पोसह 3 कारला जोरदार धडक दिली आहे। या अपघातात 8 ते 10 जण जखमी झालेत। त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती आहे। जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही। मात्र अपघातामुळे काही काळ मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील वाहतूक ठप्प झाली होती। या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण जाधव। प्रवीण, हा अपघात घडलेला आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर, नेमकी काय माहिती, कशामुळे हा अपघात घडला? आदिती, हा अपघात सकाळी 7:30-8च्या दरम्यान घडला आहे। खालापूर तालुक्यामध्ये एक्सप्रेस हायवेवरती जो भाताण बोगदा आहे त्या बोगद्यामध्ये मुंबईकडून पुण्याकडे नीता ट्रॅव्हल्सची बस जी भरधाव जात होती। कारण अद्याप कळलेलं नाहीये, पण त्या बसने एक टेम्पो, 3 कार आहेत अशा कारनं उडवलं। त्यात एक कार तर पलटी झाली आणि बरंचसं नुकसान या कारचं झालं। या कारमधील 2 ते 3 जण जखमी झालेले आहेत। टेम्पोमधील 2 जण जखमी झालेले आहेत आणि बसमध्ये देखील काही जणांना किरकोळ मार लागलाय। परंतु यामध्ये 2 जण जरा अत्यवस्थ असल्यामुळे त्यांना तात्काळ पनवेलच्या MGM रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि बाकीच्या जखमींवरती तेथे उपचार सुरू आहेत। एकंदरीत हा अपघात झाल्यानंतर भाताण बोगद्यामध्ये या गाड्या इतरत्र सगळ्या आजूबाजूला आल्यानंतर, ठोकल्यानंतर काही काळ जी आहे ती वाहतूक ठप्प झाली होती। त्यानंतर पोलीस यंत्रणा, IRBची देवदूत यंत्रणा वगैरे तिथे पोहोचली आणि त्यानंतर गाड्या ह्या एक बाजूला घेतल्यानंतरच या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेची पुणे लेनवरची वाहतूक ही सुरळीत झालेली आहे आता सध्या। आदिती जी धन्यवाद प्रवीण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।